नमस्कार. सेट पेपर 1 आणि त्यातला तो डेटा इंटरप्रिटेशनचा भाग बघितलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो, खरे ना? पण काळजी नका करू. आज आपण हीच भीती कायमची घालवणार आहोत. चला तर मग या आकड्यांच्या जंजाळातून बाहेर पडून त्यावर मस्तपैकी पकड मिळवूया. आणि मनात पहिला प्रश्न काय येतो? अरे बापरे, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे अवघड गणित असणार. ते मोठे मोठे ग्राफ्स, ते टेबल्स बघितले की वाटतं बस हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. पण थांबा, खरंच तसं आहे का? अजिबात नाही. आणि हेच आपल्याला सगळ्यात आधी समजून घ्यायचं आहे. डेटा इंटरप्रिटेशन हे काही रॉकेट सायन्स किंवा अवघड गणित नाहीये. ही एक कला आहे. कसली कला? तर दिलेले आकडे वाचण्याची आणि त्याच्या आत दडलेला अर्थ शोधून काढण्याची. म्हणजे हा फक्त बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, गणिताचा बागुलबुवा नाही. तर आता आपण या भागाकडे एक भीती म्हणून नाही, तर एक कला म्हणून बघणार आहोत. आणि विश्वास ठेवा, एकदा का हा दृष्टिकोन बदलला ना, की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो समजा. आणि हेच तर खरं आहे. परीक्षक काय तपासतायत? त्यांना हे बघायचं नाही आहे की आपले पाढे किती पाठ आहेत. त्यांना हे बघायचंय की आपण विचार कसा करतो, आपली ॲनालिटिकल थिंकिंग कशी आहे. म्हणूनच योग्य माइंडसेट ठेवणं हीच यशाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. बरं, मग आता पुढे जाऊया. आपण जरा परीक्षकांच्या मनात डोकावून बघूया. म्हणजे जेव्हा ते हे प्रश्न तयार करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं, ते आपल्याकडून काय अपेक्षा करतात. बघा, त्यांना फक्त 3च गोष्टी तपासायच्या असतात. अगदी 3. पहिली, आपल्याला दिलेला डेटा कळतोय का, म्हणजे ते आकडे काय सांगतायत हे समजतंय का. दुसरी, आपण 2 आकड्यांची तुलना करू शकतो का. आणि तिसरी, त्या आकड्यांमध्ये काही ट्रेंड दिसतोय का, म्हणजे ते वाढतायत की कमी होतायत. बस, फक्त एवढंच. आता परीक्षेत आपल्याला कधी टेबल दिसेल, कधी बार चार्ट, कधी लाईन ग्राफ, तर कधी तो गोल पाय चार्ट. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, बाहेरचं रूप कितीही बदलू देत, आतलं लॉजिक तेच राहतं. त्यामुळं घाबरायचं काहीच कारण नाही. ओके, तर मग आता थेट कामाला लागूया. कोणताही ग्राफ किंवा टेबल समोर आला की नक्की काय करायचं, त्याला कसं भिडायचं, याची एक एकदम सोपी आणि भारी पद्धत आता आपण बघू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्राफ बघितल्या बघितल्या कॅल्क्युलेशन करायला धावायचं नाही, अजिबात नाही. आधी फक्त 3 गोष्टी शांतपणे शोधायच्या. 1. त्या ग्राफमधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती. 2. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती. आणि 3. ओव्हरऑल ट्रेंड काय आहे. म्हणजे आकडे वर जात आहेत की खाली येत आहेत. ही एक जबरदस्त एक्झाम ट्रिक आहे. जे उमेदवार घाईघाईने थेट कॅल्क्युलेशन करायला लागतात ना, त्यांचा खूप वेळ वाया जातो. त्याऐवजी आधी फक्त असा एक शांतपणे आढावा घ्या. आपल्याला प्रश्न आपोआप सोपा वाटायला लागेल. चला आता बघूया काही स्मार्ट ट्रिक्स, अशा युक्त्या ज्या टॉपर्स वापरतात आणि इतरांच्या पुढे जातात. ह्या ट्रिक्स आपला स्पीड वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ही एक गंमत बघा. प्रश्नांमध्ये अंदाजे किंवा अप्रॉक्सिमेट असे शब्द दिसले ना, की समजून जायचं ही आपल्यासाठी एक हिंट आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपल्याला अगदी पॉइंट टू पॉइंट कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. फक्त एक लॉजिकल अंदाज लावून उत्तराच्या जवळ पोचायचं आहे. आणि यात प्रचंड वेळ वाचतो, प्रचंड. उदाहरणार्थ तो पाय चार्ट आठवा. त्यातला प्रत्येक अँगल म्हणजे काय, तर त्या भागाचं प्रमाण. आता तिथं प्रोटेक्टर घेऊन कोणी अँगल मोजत बसतं का? नाही. फक्त बघायचं, अरे हा तुकडा मोठा दिसतोय, हा लहान दिसतोय, एवढ्यावरून पण उत्तरे मिळतात. सेट परीक्षेचा एक आवडता पॅटर्न आहे. त्यांना तुलना करायला लावणारे प्रश्न खूप आवडतात. म्हणजे सगळ्यात जास्त विरुद्ध सगळ्यात कमी, वाढ विरुद्ध घट, कोणत्या वर्षी सगळ्यात जास्त वाढ झाली, असे प्रश्न हमखास येतात. त्यामुळे डेटा बघताना नेहमी तुलना करण्याच्या दृष्टीने बघा. आता ही एक भारी ट्रिक आहे का. कधीकधी उत्तर प्रश्नात नाही तर पर्यायांमध्ये दडलेलं असतं. कॅल्क्युलेशन करण्याआधी एकदा ऑप्शन्सवर नजर टाका. जर 3 ऑप्शन्स एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि चौथा ऑप्शन खूपच लांबचा असेल, तर जास्त शक्यता असते की तोच वेगळा ऑप्शन आपलं उत्तर आहे. ही ट्रिक आपल्याला मोठमोठ्या गणनेतून वाचू शकते. बरं, आता काय करायचं आहे तर पाहिलं, पण काय नाही करायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 3 चुका टाळाच. पहिली, ग्राफ बघून पॅनिक होणं. दुसरी, गरज नसताना उगाच कॅल्क्युलेशन्स करत बसणं. आणि तिसरी, एकाच प्रश्नावर इगो प्रॉब्लेम करून अडकून पडणं. लक्षात ठेवा, हा सेक्शन आपला वेळ वाचवू शकतो, घालवू नका. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळं तर कळलं, पण हे कौशल्य वाढवायचं कसं? आणि परीक्षेपर्यंत हीच सकारात्मक मानसिकता टिकून कशी ठेवायची? यासाठी आपल्याला दिवसातले 4-5 तास द्यायची अजिबात गरज नाहीये. रोज फक्त 1 किंवा 2 ग्राफ्स घ्या आणि त्यांचं विश्लेषण करा. बस. पण हे रोज करा.
सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. आणि सराव करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला स्पीडच्या मागे धावू नका. आधी अचूकतेवर म्हणजे ॲक्युरसीवर लक्ष द्या. उत्तर बरोबर यायला हवं. एकदा का उत्तरं बरोबर यायला लागली की स्पीड आपोआप येतो, सरावाने तो वाढतोच. आणि शेवटी फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आकड्यांशी भांडण नाही, तर त्यांच्याशी मैत्री करणं. एकदा का आपण त्यांच्याशी मैत्री केली की हे आकडे आपल्याला शत्रू नाही, तर आपले मित्र वाटायला लागतील. मग आपण त्यांना घाबरणार नाही, तर ते काय सांगतायत हे ऐकू.